नमस्कार. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजची रांगोळी हरितालिका व्रत विशेष रांगोळी असणार आहे. तर हरितालिका हे व्रत भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये जी तृतीया येते त्या तृतीयेला हरितालिका हे व्रत करतात. हरितालिका हे व्रत कुमारिका पण करू शकतात आणि सुवासिनी पण करतात. कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात, तर सुवासिनी अखंड सौभाग्य लाभो आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हरितालिका हे व्रत करतात. तर हरितालिका या शब्दाचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. हरित आणि आलिका. हरित म्हणजे हरण किंवा ज्याला नेले जाते असे. आलिका म्हणजे मैत्रीण. जेव्हा पार्वती मातेने हरितालिका हे व्रत केले तेव्हा त्यांना वर म्हणून महादेव हवे होते आणि ते व्रत करण्यासाठी त्यांना त्यांच्या सखी म्हणजे मैत्रिणीने वनामध्ये त्यांना जायला मदत केली होती. तिथे तिच्यासोबत पार्वती मातेने मिळून ते व्रत केले होते. आणि मग भगवान शिवशंकर प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वर मागितला आणि पतिदेव म्हणून मला तुम्हीच हवा आहात म्हणून असे शिवशंकराला प्रार्थना केली आणि शिवशंकरांनी तथास्तु म्हणून त्यांना वर दिला. अशा प्रकारे जशी हरितालिका व्रत हे फळ मिळाले पार्वती मातेला, तसेच सुवासिनी आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. या संपूर्ण घटनेमध्ये पार्वती मातेच्या सखीचे म्हणजे मैत्रिणीचे खूप मोठे योगदान आहे. म्हणून हरितालिका हे व्रत करताना शिव आणि पार्वती या दोघांची पण पूजा केली जाते आणि सोबत त्यांच्या सखीची पण पूजा केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये हरितालिका या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर हरितालिका याचं औचित्य साधून मी 12 ज्योतिर्लिंगाणी स्तोत्र म्हणणार आहे. याचा तुम्ही लाभ घ्यावा. 12 ज्योतिर्लिंगाणी. सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जैनं महाकालं मोकालं अमलेश्वरं परल्यां वैजनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं ग्रीष्णेश्वं च शिवालये एतानि 12 ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंगाणी स्तोत्र संपूर्णम. या स्तोत्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे आणि त्यांना स्मरण करून आपण जे आपले काही पाप असतील त्यांचं निवारण व्हावं अशी आपण श्री शंकराला प्रार्थना करतो. तर जेव्हा आपण हरितालिका व्रत करतो त्या दिवशी पूर्ण निर्जला उपवास करत असतात. फळं आणि दूध वगैरे चालतं आणि रात्री जागरण करून देवाची भजन करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करायची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात प्लीज कमेंट करून सांगा. तर या रांगोळीमध्ये मी शिवपिंड काढायचा प्रयत्न केलेला आहे. महादेवाची त्रिशूळ काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि महादेवाचे त्रिनेत्र मी काढणार आहे. तर तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात? माझ्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन ट्रिक्स आणि सोप्या टिप्स देऊन मी या रांगोळ्या काढायचा प्रयत्न करते, जेणेकरून जे कोणी बिगिनर्स असतील ज्यांना रांगोळी अजिबात काढता येत नाही त्यांनासुद्धा सुंदर सुबक रांगोळ्या काढता येतील. अशा प्रकारे मी रांगोळ्या काढायचा प्रयत्न करत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
मी रोज एक शॉर्ट आणि एक व्हिडिओ अपलोड करत असते, तर तुम्ही माझे बाकीचे पण व्हिडिओ जाऊन पाहू शकता. रोजसाठी काढायच्या देवापुढे किंवा आपल्या दारामध्ये काढायच्या छोट्या रंगोलीज, वेगवेगळ्या प्रकारच्या फेस्टिवल रंगोलीज मी काढून अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की जाऊन पहा. काही तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमचा असं सपोर्ट राहू द्या. काही सजेशन्स असतील तर त्या पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी श्री महादेव यांचं ध्यान स्तोत्र म्हणणार आहे. श्री हरिः श्री शिवध्यानम् ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभिं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समस्तातु तममगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं महेशान्नापरो देवो महिम्नो नापरास्तुतिः अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्। कदा वाराणस्या मम तटिनिरोधसी वसन् वसानः कोपिनं शिरसि निदधानोऽञ्जलिपुटम् अये गौरीनाथ त्रिपुहर शम्भो त्रिनयन प्रसीदेत्या कोशनिमिषमिव नेष्यामि दिवसान्। श्री शिवध्यानम्। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। शिवशंकर तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी ठेवो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद।